केंद्र शासनाच्या प्रस्तावित नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात रिक्षा चालकांनी बुधवारी बंदची हाक दिली आहे। दरम्यान महावीर चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध करण्यात येणार आहे। हा कायदा समूळ रद्द करावा या मागणीसाठी वाहन चालक आक्रमक झाले। त्याचाच भाग म्हणून रिक्षा चालकांनी मंगळवार मध्यरात्रीपासून बंदचं आवाहन केलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पायाला जखम तसेच तोंड आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विनोद चावरे यांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे। नायलॉन मांजावर बंदीसाठी राज्यभर कोम्बिक ऑपरेशन सुरू करा। जेथे नायलॉन मांजा आढळेल ते दुकान, फॅक्टरी अथवा घर सील करा आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा। ई कॉमर्स साईटवर सुद्धा कारवाई करा असे आदेश खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वायजी खोब्रागडे यांनी मंगळवारी राज्य पोलीस आणि स्थानिक प्रशासनास दिले। रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार पुढील 3 वर्षात 400 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे। पूर्णतः भारतीय बनावटीच्या वंदे भारत 2.0 श्रेणीतील सेमी हाय स्पीड रेल्वेच्या माध्यमातून मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत अभियानाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे। एक वंदे भारत रेल्वे तयार करण्यासाठी किमान 115 कोटींचा खर्च येतो। त्यानुसार पुढील 3 वर्षात 400 वंदे भारत सेवेत आणण्यासाठी जवळपास 50,000 कोटींचा खर्च येणार आहे। तसेच या माध्यमातून रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे। दोन दिवसांपासून तापमानात झालेली घट डोक्यावर टांगती तलवार बनून असणारे पावसाचे ढग आणि खराब हवामानामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांसमोर संकट उभं राहिलेलं आहे। आणखी काही दिवस वातावरण असंच राहिल्यास हाती येणाऱ्या निर्यातक्षम पिकास फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येते। दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे द्राक्षांमध्ये अपेक्षित प्रमाणात साखर न उतरल्याने निर्यातीस देखील अपेक्षित चालना मिळत नसल्याने बळीराजाने चिंता व्यक्त केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस सुरूच आहे। दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस होतोय। अवकाळी पावसामुळे आंबा काजूचा मोहोर काळा होऊन गळून पडल्याने त्याला कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोकणची अर्थव्यवस्था आंबा पिकावर अवलंबून असते, मात्र अवकाळी पावसामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे। कोकणचे अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होतोय। अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला आलेल्या फुलोरा याला किडीचा प्रादुर्भाव होणार आहे। त्यामुळे आंबा बागायतदार समोर अडचणी निर्माण झाल्यात। मनमाडला सकाळपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे हरभरा पिकाला फायदा होणार, मात्र कांदा पिकाला फटका बसणार आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला। भर हिवाळ्यात बहुतेक भाज्यांचे दर चढेच आहेत। मागच्या महिन्यापासून भाव फारसे कमी होत नसल्याचं समोर येत आहे। त्या तुलनेत फळांना काहीसा दिलासा आहे। साहजिकच बहुतेक फळभाज्यांची 20 ते 25 रुपये पावशेरने विक्री होती, तर विविध फळांची 50 रुपये किलोने विक्री होत असल्याचं समोर येत आहे। त्यातच अवकाळीचे संकट संपलेले नसल्याने रोजच्या फळभाज्यांना आणखी फटका बसणार की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली। त्यामध्ये मंगळवारी राज्यात एकूण 114 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। त्यातील 26 रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत। त्यामुळे राज्यात 891 आणि मुंबईत 165 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत। तसेच आज 105 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे। नवीन वर्षात मुंबईकरांची जलचिंता वाढणार आहे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात सध्या 64.72% पाणीसाठा उरलाय। गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत हा साठा कमी असून मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट आहे। 7 तलावांपैकी मध्य वैतरणा आणि मोडक सागर तलावातील जलसाठा
50% खाली गेल्या. अन्य तलावातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होऊ लागल्याने जलचिंता गडद होणार आहे. दिवा मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेने धडक कारवाई सुरू केली असतानाच आता बेकायदा नळ जोडण्या घेऊन पाणी चोरणाऱ्यांवरही संकट कोसळणार आहे. या दोन्ही प्रभाग समितींमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील जोडण्या तोडण्याची मोहीम ठाणे महापालिकेने हाती घेतली. 10 जानेवारीलाच ही मोहीम फत्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रभाग समितींचा पाणी पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या प्रेमात तर पडलाच, पण तो बर्डमॅन अशी ओळख असणाऱ्या ताडोबातील सुमेध वाघमारेच्या देखील प्रेमात पडलाय. 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिन होता आणि या निमित्ताने सचिनने एक्सवर त्या दोघांची चित्रफित शेअर केली आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचं प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आहे. तर ह्या सोहळ्यासाठी या अयोध्येच्या श्रीरामाकरिता खास येवल्यातील कापसे फाउंडेशन मधील शेकडो दिव्यांग कारागीर तसेच रामभक्त विणकरांनी रेशीम धाग्याच्या सहाय्याने विणकाम करून पैठणीचं वस्त्र तयार केलंय आणि श्रीरामाच्या या पैठणी वस्त्राला सोन्याचे व चांदीचे जर सह नैसर्गिक फुलांचा रंग देखील या वस्त्राला वापरण्यात आलाय. श्रीरामाच्या अंगावर आता येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी असलेला शेला आता परिधान होणार आहे.